मित्रांनो, बातमी आहे पावसासंदर्भात। एल निनोमुळे यंदा देशात कुठे कमी पाऊस तर कुठे जास्त पाऊस होणार आहे। तसेच मान्सूनचा पाऊस राज्यात कधीपासून जोर धरणार तर हे आपण जाणून घेणार आहोत। माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। देशात यंदा दुष्काळाचे सावट गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। भारतीय हवामान खात्याने प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची माहिती देत मान्सूनच्या काळात त्याची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे स्वरूप बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून काही प्रदेशांमध्ये दुष्काळ सदृश स्थिती उद्भवण्याची भीती आहे। तसेच एल निनोच्या परिणामामुळे जगातील अनेक भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर दुसरीकडे या संदर्भात संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारनी हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती आहे। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच आलेल्या या हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। भात, सोयाबीन, कापूस, डाळी आणि तेलबियांसह इतर पिकांसाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो। पाऊस कमी प्रमाणावर पडल्यास पेरण्या रखडू शकतात, शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, शेतकऱ्यांचा खर्चही वाढू शकतो। यावरती सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। एल निनोमुळे दुष्काळाची भीती का वाढली? एल निनो आणि दुष्काळ यांचा थेट संबंध असल्याचे निश्चितपणे सांगता येत नसले तरी भूतकाळातील अनेक दुष्काळी परिस्थितींमध्ये एल निनोचा प्रभाव जाणवला आहे। त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या शक्यतांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे। जर मान्सून अपेक्षेपेक्षा कमी झाला तर पावसावर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणी टंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे। याचा परिणाम धरणातील जलसाठ्यावरही होऊ शकतो। तसेच जनावरांसाठी चारा आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे। परिणामी अशा परिस्थितीचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावरही बसू शकतो। 2002 तसेच 2009 आणि 2015 या वर्षांमध्ये एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याची नोंद आहे। अनेक राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते, याचा मोठा फटका शेतीला होता। काही भागात दुष्काळी परिस्थितीही निर्माण झाली होती। प्रत्येक एल निनो वर्ष दुष्काळीच ठरते असे नाही। मान्सूनच्या वाटेत नवीन संकट। भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो। अशा परिस्थितीत एल निनोची तीव्रता वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। हवामान अभ्यासकांच्या मते याचा परिणाम पावसाच्या वितरणावर होऊ शकतो। काही भागांमध्ये पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यसृष्टी होऊ शकते। दुसरीकडे काही भागांना अल्प कालावधीत अतिवृष्टीचाही सामना करावा लागू शकतो। पावसातील हा असमतोल विशेषतः कृषी क्षेत्रासाठी आव्हानात्मक ठरू शकतो। याशिवाय एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर तापमानात लक्षणिक वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।